नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, आज आहे कामदा एकादशी. तर नवीन वर्षातील पहिली एकादशी. तर एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे. तर कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात व जीवनातील सर्व अडथळे, समस्या, अडचणी या दूर होतात. तसेच माता लक्ष्मीही प्रसन्न होते. तर आपल्या जीवनातील समस्या दूर होण्यासाठी माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा, यासाठी भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर सदैव राहण्यासाठी आपल्याला आज या एका झाडाला स्पर्श करायचा आहे. तसेच या झाडाची पूजाही आपल्याला करायची आहे. तर एकादशी ही खूप महत्त्वाची आहे. आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो. तर या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने त्यांचे अपार आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते. कारण माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे आणि आपण जर भगवान विष्णूंची सेवा केली, मनोभावे पूजा केली, तर नक्कीच माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होईल भगवान विष्णूंच्या सोबत. त्यासोबतच आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. तर कोणत्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे, तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, कामदा एकादशीच्या दिवशी एखादी इच्छा धरून या झाडाची पूजा केली तर तुमची इच्छापूर्ती ही नक्कीच होईल. तर त्यासाठी आपल्याला आज दिवसभरामध्ये या झाडाची पूजा करायची आहे. तर आज दिवसभरामध्ये आपल्याला केळीच्या झाडाची पूजा करायची आहे. तर केळीच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. कामदा एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील, ग्रहदोष दूर होतात. तसेच भगवान विष्णूंच्या केळीच्या झाडामध्ये वास असतो आणि त्यामुळेच आज एकादशी असल्याने आपल्याला या झाडाची पूजा करायची आहे आणि तुमची जी इच्छा असेल तर ती बोलून या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे. नक्कीच तुमच्या सर्व इच्छा या पूर्ण होतील. तर केळीच्या झाडाजवळ जायचं आहे आणि जाताना एका तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 चमच कच्चे दूध टाकायचे आहे. त्यानंतर झाडाजवळ गेल्यानंतर आपल्याला झाडाजवळ एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हे पाणी आपल्याला केळीच्या झाडाला अर्पण करायचे आहे. तर पाणी अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर झाडाला हळदी, कुंकू, अगरबत्ती, अक्षता अर्पण करायचे आहे. त्यासोबतच हरभऱ्याची डाळही अर्पण करायची आहे. थोडंसं गूळ अर्पण करायचं आहे. त्यासोबतच पिवळी फुले अर्पण करा आणि झाडाभोवती 21 प्रदक्षिणा घालायच्या आहे. तसेच या दिवशी केळी खाऊ नये. केळीच्या झाडाला 21 प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यासोबतच तुम्ही 108 वेळा या मंत्राचा जपही करू शकता. ध्यान करताना भगवान विष्णूंचं चिंतन करावे. तसे तुमच्याकडे शंख असेल तर ते वाजवून, घंटा असेल तर घंटा वाजवूनही तुम्ही भगवान विष्णूंचं स्मरण करू शकता. तर भगवान विष्णू यामुळे प्रसन्न होतात. तसेच घरी आल्यावर या मंत्राचा तुम्ही जपही करू शकता. म्हणजेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा किंवा तुम्हाला होईल तितका तुम्ही जप करू शकता. तसेच झाडाला तुम्ही 11-21 प्रदक्षिणाही घालू शकता. त्यानंतर झाडाला नमस्कार करायचा आहे आणि एकादशीच्या दिवशी उपवासही तुम्ही धरू शकता. तर उपवास नाही धरायला जमलं तर सात्विक आहार घ्यायचा आहे. तसेच गरजूंना दानही तुम्ही करू शकता. तर यथाशक्ती तुम्ही दान करू शकता. तुम्हाला जे दान करता येईल ते दान करू शकता. अन्नदान, वस्त्रदान, तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही हे दान करू शकता. तर असं केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि एकादशीचं खूप महत्त्व आहे आणि तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही हे दान करू शकता. ब्राह्मणांनाही दान करू शकता आणि गरजूंनाही दान करू शकता. त्यासोबतच नैवेद्यही दाखवताना त्या नैवेद्यावर तुळशीपत्र हे अवश्य ठेवावे. यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या ज्या काही इच्छा असतील त्याही पूर्ण होतील. त्यासोबतच आपल्या ज्या काही अडचणी, समस्या असतील तर त्याही कमी होतील. तर अवश्य कामदा एकादशीला आज दिवसभरामध्ये तुम्ही या झाडाची अवश्य पूजा करा. नक्कीच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.